पंचमहाभूताचे पाच तत्वाचं निरूपण ऐकलं. पहिलं भुज आकाश आहे म्हणजे पोकळी, आणि त्या अंतःकरणामध्ये आकाशामध्ये जे काम, क्रोध, शोक, लोभ, मोह त्या पाच तत्वाचं निरूपण केलं. हे हृदयाच्या आकाशात उत्पन्न होतात आणि आपल्याला बंधनाकडे घेऊन दुःख देतात. लोभ आणि मोह आणि काम म्हणजे एकाला धरून एक असतात ते स्टेप बाय स्टेप. म्हणजे कुठपर्यंत शेवटी काम, क्रोध, शोक, लोभ, भय हे आपण गोष्ट काल वाचलं, त्याचं आपण निरूपण पण केलं. आता त्याच्या दुसऱ्यानंतर त्याचं दुसरं तत्व एक आहे वायू. काल झाला आकाश, आता दुसरं गोष्ट काय आहे वायू. वायूची पाच तत्व आहेत: चलन, वलन, धावन, प्रसारण, अंकुचन. इथपर्यंत आपण आलतो. त्याचं पुढचं मांडायला वेळ न थांबून आपण थांबलो. मग चलन म्हणजे चालणं, वळण म्हणजे वाकडं होणं किंवा धावन वळणं, प्रसारण म्हणजे आपल्या हृदयामध्ये आपल्या नाड्यामध्ये जे रक्त प्रवाहित होतं ते प्रसारण, आणि अंकुचन म्हणजे असं मूठ घालणं, प्रसारण म्हणजे असं म्हणजे वाहत हे होणं मोकळा. अंकुचन असं, प्रसारण असं. जी हालचाल आहे जी वायूमुळे आहे. पण ह्या हाताने ज्या क्रिया केल्या ते वायूच्या आहेत, पण आपल्याला वाटतं माझ्या आहे. इथं बंधन तयार होतं आणि आपला संबंध ईश्वराशी असलेला थांबतो आणि देहाचा संबंध जडाचा उत्पन्न होतो. आणि जर हे मी नाही हे वेद सांगतो. मग ज्या क्रिया आहेत त्या वायूच्या आहेत. अंकुचन, प्रसन, चलन, वलन, धावन, चलणं, पळणं, धावणं, प्रसारण, अंकुचन हे सगळे वायूचे. आपल्याला वाटतं माझे. आपण पायाने चाललो मी म्हणतो, हाताने काम केलं मी म्हणतो, पण ते तुमचं नाही, ते वायूची क्रिया आहे. मग जिथं अहंकार जिवंत ठेवता, मी कर्म केलं म्हणता, कर्माचा कर्ता बनता आणि पुन्हा जन्म मृत्यूला आलिंगन देता, पुन्हा बंधनात राहता आणि देहभावात येता, हे सगळं अविद्येचं लक्षण आहे. या ठिकाणी तुम्हाला आयुष्याचं सार्थक नाहीये. कारण इथं सगळं तुम्ही करतेपणा, भक्तीपणा, अहमपणा जिवंत ठेवला आहे. जिथं अहमपणा संपतो तिथं परमात्मा प्रगटतो. जिथं मी कोण कळतं तर जगतभाव संपतो. जिथं परमात्म्याचा संबंध होतो तर देहभाव बाजूला जातो. आणि मी कोण हे कळतं तेव्हा पाप, पुण्य, सुख, दुःख सगळं संपत. पण आपण ह्या ज्ञानाकडे फार कमी येतो. अभ्यास कमी आहे, अधिकार कमी आहे. आपण कर्मामध्ये काय ज्याच्यामध्ये जे असतील ते असू शकतात ते माहित नाही. प्रत्येकाला काय कशाची आवड आहे, कोणाचा अधिकार कोणचा आहे माहित नसतं. एखाद्याला सोन्याचं दुकान असतं, एकाला कपड्याचं असतं, एकाला किराणा वाणी दुकान असतं, कुणाला दुकान नसून जॉब असतो. पण त्याची प्रत्येकाचा जो वेगवेगळा व्यवहार जसा असतो तसा बुद्धीचा भाव पण वेगवेगळा असतो. कोणती बुद्धी कर्मनिष्ठ असते, कोणती योगनिष्ठ असते, कोणती ध्याननिष्ठ असते, कोणी नामयुक्त असते, कोणी सगळ्या चरम अवस्था ज्ञानमय असतं. ज्याला भगवंताची प्राप्ती करून मुक्ती भोगायची असती, शक्ती त्यागायची असती, विरक्ती द्यायचं असतं, जडातून निघायचं असतं, भगवंताला बघायचं असतं, राममय बनायचं असतं, आपल्या परमात्म्यात थांबायचं असतं, देहातून निघायचं असतं, जडाला बाधित करायचं असतं, जीवन मुक्त व्हायचं असतं, तर सर्वित महात्मा म्हणावं लागतं. यासाठी आपला देह आहे. पण आपण विनाकारण कशामध्ये खर्च घातला. त्या देहाचा विनियोग कशासाठी केला, माझं म्हणू लागली वृत्ती पहिल्यांदा, की आपला घात आपण केला. हे आपल्याला कळत नाही बेटा. तुम्ही कर्म करता तर कर्माचा साक्षी होत नाही. नाम घेता तर नामांनी घेतलं म्हणतात. जे जे तुमचं ईश्वराला न जाणता केलेलं शून्य कर्म, त्याला अर्थ नाही. पण त्याला ओळखून केलं सगळं सार्थक आहे आणि निरर्थक आहे, कारण त्याची ओळखच नाही. मग त्याची ओळखीनंतर केलेला अगदी सफल होत आणि सगळं कर्म धर्म त्याच्यासाठी विनियोग होतो. पण त्याला न जाणता केलेलं कर्म तुम्हाला स्वर्ग नरकाकडे नेतो. स्वर्ग नरकू या वाटा चोराची आहे म्हणले. मी कालच बोलले की धात्याचे चिंतन करताना हृदय हल्ला आमचं. काय बोलले भगवंत, काय सांगितले अर्जुन. अर्जुन कुठे होता, अर्जुनाची अवस्था काय होती. अर्जुनाने भगवंताला सांगितलं, देवा तुझं हे चिंतन आमच्याकडे व्यास यायचे,
नारद मुनी यायचे, हे वेदांत गाऊन सांगायचे. पण आम्हाला कसं झालं सांगू दे का? सांग ना अर्जुना. व्यास तर आमच्या कुळातलेच आहेत ना. मग ते पण यायचे आणि गायन करून सांगायचे. आम्ही ऐकत होतो, काय कळत नव्हतं. सांगू कसं ऐकलं. अंधार होता आणि तर मग तिथे चिंतामणी पडला, तेव्हा हिरा सापडला. तिथं होता हिरा, पण अंधारात दिसला नाही. पण तुम्ही गीतेतून सांगितला, मग तो अंधार गेला, तो दिसला. तसं तुम्ही आलात, गीता सांगितली, तो परमात्मा दिसला, म्हणजे अनुभवला. त्यावेळेस आम्ही ऐकलं, नारदाकडून ऐकलं, व्यासाकडून ऐकलं. पण अंधारामध्ये एखादी वस्तू असावी, हिरा म्हणा, काही म्हणा, पण ते अंधारात आहे, तो दिसला नाही. तसं ऐकलं, तो कळला नाही. साष्टांग दंडवत माऊली. इतका संवाद छान आहे मायेताई ज्ञानेश्वरीचा. हो माऊली. पण आपलं उधार खराब आहे. खरंय माऊली. आपल्याच एवढी ज्ञानेश्वरी बोलायली आता आम्हाला. अरे माऊली सेवा किती झाली तुमची? सेवा किती झाली म्हटलं माऊलींची तुमची? सेवा म्हणण्यापेक्षा तपश्चर्या तुमचा नाही. तुमच्या संगतीनं एका एका शब्दामध्ये माऊलीच्या ओळीमध्ये मन स्थगित झालं, अंतःकरण बाधित झालं. रामाचं दर्शन झालं, अज्ञान भस्म केलं. वृत्ती शांत झाली, अंतःकरण निवांत झालं. रामाचं दर्शन झालं, भेदाचं खंडन झालं. वृत्तीनं अभेदात्मक रूप धारण केलं, आत्मदर्शन केलं. देहाचं भान गेलं, रामाची जाणीव आली, जगताची भूमिका दिली, दृश्य मावळलं आणि परमात्मा कळला. मन सावरलं आणि बुद्धी भगवंतापाशी थांबली. जी देहापाशी थांबली होती ती ईश्वराकडे गेली. ज्ञानाची भूमिका संतांना दिली. आवरणा तर बुद्धी बाहेर आली आणि तापलेलं मन शांत झालं. दुःख संपून गेलं, सुख आत प्रगट झालं. ईश्वराचा आणि बुद्धीचा संगम झाला. परमात्मा ही अशी अनुभूती आली. देहाची अनुभूती बंद केली. मोक्षाची स्थिती घडी बसली आणि रामाची तिथं आवड आणि प्राप्ती जायला. रामाची आवड प्रेम आहे, रामाची प्राप्ती ज्ञान आहे, रामाची अनुभूती संजीवन धाम आहे. साष्टांग दंडवत माऊली. बघून घ्या, जोपर्यंत शरीर छान, मन छान, हे क्रोध, लोभ, काय सांगितले आकाशाचे गुण. तुम्ही म्हणतात नाही तिला सोडणार, आता नाही तिचा मत्सर कमी करणार. ह्या जन्मात मत्सर वैर तर घेऊन पुढे गेला, ते खेड्याला पुन्हा खाली यावं लागतं. हो माऊली. मग तुमच्यातलं काय संपूर्ण काय गेलंय? काहीच नाही. ततत किम ततत किम ततत किम. जशाला तसंच. राग येतोच आहे, लोभ वाहतोच आहे, काम सतवतोच आहे. मग भगवंत कुठे तुमच्याजवळ? समोर असेल ते काय कामाचा? तिथे भक्तीतून तुम्हाला दिसतो. आणि भक्ती जास्त देहाती प्रपंचाची आहे, त्याची भक्ती नाम मात्र आहे. खरी भक्ती देहाची आहे, वासनेमुळे पदार्थ खाण्याची आहे, जगाला बघण्याची वासना आहे. परमात्माला जाणण्याची वासना कुठे? सांगा, चूक आहे का बरोबर आहे? नाही माऊली, खरंच आहे. हो माऊली, बरोबर आहे. काम गेलं नाही, इच्छा, क्रोध, लोभ, भेद, मत्सर आणि भीती, भय. त्यानं क्रोध सांगितले. का सांगितला क्रोध? आहे तुमच्यापाशी, आमच्यापासून. केव्हा क्रोध येतो? भगवंत जेव्हा प्रगट नसतो तो क्रोध तुम्हाला उपाया मारतो. आणि जेव्हा भगवंत प्रगट असतो तो
क्रोध नसतो, व्यवहार असतो, काही कळत नाही. मग संत काय, तुम्ही काय, देव काय, हे भूमिकाच कळायला नाही ना. संत कसे असतात, ईश्वर कसा असतो, जीवात्मा कसा असतो, परमात्मा कसा असतो, हे व्यवहार कसा असतो, अव्यवहार स्थिती कशी असते, काहीच माहित नसतं. म्हणून कशाला बी काही आपण बोलत असतो. प्रत्येकाच एकाच नाहीये. प्रत्येक जीवाला काही कळत नाही म्हणून सांगावं लागतं, बोलावं लागतं, रागवावं लागतं, शिकवावं लागतं, मारावं लागतं. आई मारते ना बाळाला, म्हणजे आई खराब ठरत नसती. चूक लेकराची असते म्हणून तो मार खातो, आईची चूक नसते. हो माऊली. असती चूक नसती माऊली, सांगा. नसती माऊली. म्हणून जेव्हा तुम्हाला मागे सांगितलं की महाराजांना कडलोक कडक म्हणायचे, असे कसे संत, त्याला राग येतो. तुम्हाला ऐका वाटत होतं, मी चिडत होते. तर संत राहायला बोलल्यावर मी थांबत नाही, मी ऐकून पण घेऊ शकत नाही. तुम्ही नाही, कवाच नाही. मी चर्चा केली, बोलले हे परमहंस तर असे कसे. मग एका ठिकाणी एक जण भेटले, साधक जुने पुराणे. ते म्हणजे अगं छाया, ज्यांना काही वेगाचं दर्शन नाही, आत्मचिंतन नाही, अधिकार उंच नाही, ते महाराजांना बोलतात. आपले संत म्हणजे तिथे राग लोभ नसतो, व्यवहार असतो, व्यवहार भिन्न असतो, आणि त्या विश्वरात मन असतं. तिथे ते तल्लीन असतात. व्यवहार कसा झाला, काय झालं, काय बोललं, जगासाठी असतं. अभिन्नत्व सदा कायम असतं. भिन्न दशा कधीच नसते, पण जगालाही माहित नसतं. म्हणून त्यांच्यावर लांछन लावणारे लोक असतातच. हो माऊली. अगं जेव्हा महाराज तापले, कडक झाले, काय रागवले, दुर्वास ऋषी म्हण ना, शांत सांगू लागले ज्ञान. वशिष्ठ मग लाख मारली भृगु ऋषी, देव नाही तापले, बायकोनं शाप दिला, दरिद्र होशील म्हणे ब्राह्मणाला. ते थांबले नाही. ते व्हायचं होतं, त्यांना शाप लागायचा होता, आणि तिला कोल्हापूरमध्ये 3.5 फीट करायचं होती, म्हणून तिला तिकडे यावं लागलं. हे कारण होतं म्हणून हे घडलं. तसं तुमचा उद्धार हे कारण आहे म्हणून वाणी बोलत असते, पण पापाची अवस्था ही काही बोलत असते. मग ज्या ऋषीने लाथ आणली देवाच्या हृदयाच्या ठिकाणी, ती पांडुरंगाने खून म्हणून सांभाळली. सांभाळली की नाही? हो माऊली, हो माऊली. दीनदयांचन हृदय विलासन, दीनदया घणरे माधवा मुरली मनोवरते. त्यांच्या बाळाचे खून माझ्या छातीवर म्हणून मी अभिमानाने बाळगण, ते दागवलं नाही. आणि आपण साध्या गोष्टीत रागवतो. आम्हाला बोलावंच लागतं चुकीला. बोलले जमते का? तुम्ही गोड घे बोलून सुधरत नाहीत. एवढं मात्र खरं न बोलता सुधरत तुम्ही. एकच सांगायचंय की 65 ओलांडून 70च्या घरात येत आपण. कोणी 60 ओलांडून 61, कोणी 50 ओलांडून 51 आहे. तर चिंतन नाही, भेद टाकता येत नाही, क्रोध संपत नाही, भय जात नाही, आणि आपण काय वागतो हे कळत नाही. तर बोलल्याशिवाय जमत नाही. नाही इथून पुढे चिंतन घेत राहील, मला करायचं काय, वाचून दाखवलं चालते आमचं, पण तसं होत नाही ना. जिथं तळमळ असतं, जिथं अंतःकरण पवित्र असतं, जिथं साधना तत्पर असते, अध्ययन भरपूर असतं, ज्ञानाचा साठा असतो, पाठीमागे गुरुजी असते, तिथे वाचून दाखवणं जमत नसतं. वाचायला येत नाही आम्हाला. कारण जर क्रोध तुमचा गेला नाही, लोक थांबत नाही.
पहिल्यांदा काम सांगितलं, इच्छा. पाचवा विषय आकाशाचे 5 तत्व: काम, क्रोध, लोभ, मोह, भय. एकापेक्षा एक शत्रूमध्ये आपण आहेत. एकाला ओलांडून बाजूला सरकायचे. एक क्रोध. महाराज म्हणायचे एका जन्मात एक तरी बरे. हा, हे काय लहान नाहीत. पहिल्यांदा काम म्हणजे इच्छा, लोभ, काम, क्रोध, पुन्हा क्रोध. आता तर क्रोध आहे का नाही बघा. आता सहन करण्याची क्षमता नाही तेव्हा क्रोध येतो. खरंय माऊली. आपण चुकलं हे कळतच नाही. ज्याला चूक कळते ते क्रोध येत असं ना. म्हणून वेदामध्ये श्रम आणि दम सांगितले. मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह. हे जर तुमच्यापाशी असले श्रमदम, तर तो वेदांताच्या श्रवणाचा अधिकारी आहे आणि मग त्याला मोक्ष मिळतो. इथं श्रम नाही, दम नाही, क्रोध नाही, भेद नाही. काय गेलं आपलं? काय संपलं? काहीच नाही माऊली. बोला की. काहीच नाही माऊली. ती कमाल आहे. एक एक शत्रूला जिंकून पुढे जायचं असतं आणि क्रोधाला संपवून वासनेचं मूळ कापून म्हणजे काम. तेव्हा हरीला भेटायचे बुद्धीला. इथं क्षण मन थांबत नाही, फडकन उसळते आपलं मन. मग तुम्ही असं का नाही असं? पण जेव्हा चिंतनामध्ये क्रोधाला मारून टाका, लोभाला जाळून टाका, मद मत्सर संपून टाका, हे सांगताना आम्हाला बोलावंच लागतं. लागतं की नाही? हो माऊली. तुम्हाला सांगून आयुष्यभर ऐकून तुम्ही बदलत नाहीत. न बोलून बदलणार का तुम्ही लोक? नाही माऊली, खरंच बदलत नाहीत. आणि एक सांगते, कुणाला राग विमो माझा, कुणाला डव विमो. माझं कोणी दुश्मन नाही, सगळे माझे साधक आहे. तुम्ही काय अर्थ घ्यायचा ते घ्या. मला देणं न घेणं जगाचं, न देहाचं, नात्याचं. शून्य झाले मी. हो माऊली. नाही कुणाचं देणं घेणं. माझं कार्य मी करायले, अध्यात्म हृदयातून सांडायले आणि इथं मनाचं कल्याण व्हायले, बोध आतून यायलाय. तुम्हाला दोष वाटत असेल तर वाटत द्या. रामकृष्ण हरी. माई असं म्हणू नका. रामकृष्ण हरी. कसं असं दर का म्हणशील, जेव्हा अवघड दिसतात तर बोलावंच लागतं. नाही, तुमचा राग म्हणजे काय नाही, त्याच्यात त्या रागात लय प्रेम आहे. लेकरू जर बाहेर खेळत असलं तर उन्हात का मारायलाच, घरात खप म्हणते. त्याला मारायचं नसतंय, त्याच्यामध्ये प्रेम असतंय माई. लय तुम्ही तुमची बोल रूपी तुमची वाक्य इतकी छानी तुमची छान आहे. कसं बी तुम्ही देव पण आणता. पण आता ही आम्ही कसे एखाद्या माळावरले धोंडे, संसाराचा तापानं तापलेले, मोहाच्या गणागोताच्यानं भिजलेले, म्हणजे आम्हाला आकार देणं तुम्हाला लय अवघड आहे माई. लय अवघड आहे. खरंच आहे माऊली. लय अवघड आहे. रामकृष्णारी तरी आम्हाला असं पावन करायला किती किती उपकार सांगा. तुम्ही तुकारामाच्या पुढी वाटतो मला. निळोबारायाच्या ती संत होता त्याची, ती कशाचा वारा न लागलेला खनितला दगड होता, तो आकाराला आला. पण आम्ही माळावर उघडे पडलेली धोंड्याव माई. आम्हाला आकार द्यानं लय अवघड आहे तुमच्यासाठी. रामकृष्ण हरी वासुदेवा. पहिल्यांदा सांगितलं का मोशी, काम, क्रोध, लोभ, मोह आणि भय. या पाचीला जिंकून पुढे लय ही सौदा जवळ तर लय येते. आता हे कसं काय जातील, थोडे गेले की. एका देहा जन्मात तुम्ही 60 ला 50 ला इकडे येत आहे आणि एवढे शत्रू अजून पुढचे तर अजून जास्तच आहे. क्षुधा, पिपासा, तृष्णा, वासना, कामना, हे किती पुढे. आळस, निद्रा, त्याला जिंकायचंय. आळस
अक्षुला पिपासा. आज तुमचं बघत होणे म्हणे, मी म्हणे नाही मॅडम करतात नाही, एकदा ठेवायचं, आमचं आराध्य शिव एकदा ठेवायचं, काही त्रास नाही झाला. मग तुम्ही जर तसं ऐकून काहीच केलं नाही तर तुमची प्रगती काय? मला वाटलं होत नाही, कारण मला भूक लागतीये आणि 3 तास बोलावं लागते, 1.5 तास, आणि बोलून बोलून अग्नी पेटलेलं असतं पोटात. तुमचं वेगळं तहान भूक थोडी आपण ते सहनशक्ती करून त्याला मारून ते पुन्हा त्रास देत नाही. मग आता वाटतं 4 महिने खाऊन आणलं, पुन्हा वाटतं आयुष्यभर खाऊन संध्याकाळचं आणलं. नाही वाटतं मॅडम, शिवणी संध्याकाळच्या अन्नाला कमी करा. एक अशी एक इच्छा ह्याच्यामुळे तयार झाली. आता जेवण सेकंड नको नको. जगाचं तर काहीतरी विरक्त व्हावं ना, वैराग्यानं. किती ह्याच्यासाठी करायचं, ह्याला किती वाज म्हणायचं, यासाठी किती रडायचं, ह्याला चित्तात का धरायचं. ज्ञान वेद सांगतो याचा वाद करा, ह्याला मृत्यूतून बाहेर काढा, ह्याचा अभाव करा आणि पुढे ईश्वराकडे बुद्धीला न्या. हे ज्ञान सोपं आहे का? समरलिंगचे बटन दाबणं सोपं आहे, पण अधिकार मेलेला असल्यानंतर तुझं काम गेलं नाही, तुझा क्रोध गेला नाही, तर तुला भगवंताचं दर्शन नाही. हे आम्हाला सांगावंच लागतंय. पोरगं जर नापास झालं त्याला मारावंच लागते, भीक मागसून म्हणावंच लागते. मग त्याला भीक मागली म्हणून राग आला तर पुन्हा भीकच मागावं लागते. कशाची भीक मागावं लागते? जन्म घ्यावा लागतो. पुन्हा हे माझं, हेला हे दे, त्याचं ते दे, त्याचं होऊ दे. भीकच देवाला मागणं. किती जन्म घेतले, किती वासना केल्या, किती पाप भोगले, किती कर्म केले, किती पुण्याचा साठा आहे माहिती आहे मला. संचित कर्म, क्रियमान कर्म, निश्चित कर्म किती झाले तुमच्याकडे माहिती? किती जन्म फिरलो आहे मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला माहित नाही का? तुम्ही प्रत्येक योगात होता. तुम्ही ज्ञान झालं नाही, सत्संग नाही, श्रवण नाही, तुम्ही भेट टाकला नाही, हा प्रलय जरी झाला तर तुमचे कर्म, तुमचा पाप, तुमचा भेद साठलेलं असतं. पुन्हा सटशीच उत्पत्ती तुम्हाला यावंच लागतं. पण ह्या ज्ञानाने जन्म अभाव होतो आणि बोललं तर तुम्हाला राग येतो. जे हरी मला वाटून झालं रामकृष्ण. किती पाप आहे. का तर छाया बोलली, माती जाणं आमचं काय चाललं? गरज काय? आपले दोष, आपला क्रोध, आपलं स्थिरता, आपलं चिंतन, आपण ज्ञानरूप व्हायचं. देहात आलो तर देहातून बाहेर निघायचं. क्षेत्र नियम अध्याय करतात, पारायण करतात तुम्ही. मग क्षेत्र काय तर हे आणि क्षेत्रज्ञ मी आहे. मग मी क्षेत्रज्ञ तर देहाला बोलत तुला राग कसा? क्षेत्र म्हणजे प्रकृती आहे, प्रकृती म्हणजे मिथ्या आणि मिथ्या तो नाही त्याचा संबंध का धरती? मग हे सांगताना जर चूक निघाली, दोष निघाले तर तुम्हाला जर टाकायचे नसेल तर आमचं काही नाही. तुम्ही या, कोटी जन्म या, कोटी वेळेस मरा, नरकात जा, स्वर्गात जा, कर्म करा, पण ज्ञान जर प्राप्त झालं नाही ज्ञान जा. दुःख थोडेच आहे जन्मात. तुम्ही सांगा ह्या जन्मात दुःख कमी का? संपलं दुःख आपलं. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक या त्रिदुःखाचा नाश तेव्हा पुढे बुद्धिमध्ये आत्मप्रकाश. आता पंचकर्मेत आहे, हेच काही कळणं. इथं सांगितलं हे तत्व आकाशाचे इथं कोणचे काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. शोक, दुःख ही बोलली शोक झाला, दुःख झालं, भीती आहे. माझं कसं होईल, माझं कसं होईल, पुढे कसं होईल. मृत्यूची भीती नाही का? पण ज्ञानी महात्म्याला मृत्यू शिवतो का? त्याला मरण आहे का? मरण माझे मरून गेले, संती केले हमर. मरण माझे मरून गेले. मग तुम्हाला जे हमेशा म्हणते ब्रह्मविद्या ही मरणाला मारती, काय असं शब्द कधी ऐकलं? ब्रह्मविद्या मरणाला मारती, जीवाला काढते. हे शब्द ऐकले कधी? मरणाला मारणं म्हणजे जन्मच येत नाही तर मरण कुठे? मग ही विद्या अशी आहे. मग ह्या विद्या पूर्ण व्हायला क्रोध नाही जमत, जमत क्रोध. म्हणून आपल्या दोषाला संत महात्मे ग्रंथ व्याङ्मय बोलत असत आणि आपण दोषातून अलग व्हावं लागतो. नसल तर नका भाऊ, क्रोध टाकायचं तर नका टाकू.
आणि जोपर्यंत वृत्तीतून क्रोध निघत नाही, मन क्रोधाला सोडत नाही, वृत्ती उदास होत नाही, गुण बुद्धीला शिवत नाही, तर रामावायचा तुम्हाला चौपड काही दिसत नाही. जेव्हा वृत्ती क्रोधाला सोडून देती, बोधामध्ये स्थगित होती, अंतःकरण भगवंताला जाणू लागतं, त्या अंतःकरण राम बनत. मग क्रोध आला तरी बाधित असतो, गुण आला तरी विकार नसतो, व्यवहार झाला तरी पुण्य पाप नसतं, आणि समोर जगत आले तरी सत्यत्व नसतं. हे ज्ञानी महात्म्याचं वैभव असत. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग सद्गुरू महात्मा साष्टांग. म्हणजे ज्ञानी असे असतात ना, अज्ञानी तसे असतात. कारण प्रकृतीत 3 गुणाचे होतच, पण त्याचा संबंध कसा जातो हे सांगितलं. आता सांगायच्या वाक्य नाही तर पुढे चालते. सांगा तुमच्यासाठी कामाचे ते नाही आलेलं का? नाही घेतलं माऊली. खूप छान माऊली नाही आलं माऊली. रेकॉर्डिंग मध्ये घेतो माऊली. व्यवहार झालं तरी पाप पुण्य नसतं. हे महात्मा ज्ञानी. मला मागं सुद्धा म्हणलं, मी गुरुबंधकडे जायचे, ते म्हणले मग ताई छायबाई, म्हणलं काय तुम्ही कुणाचा खून करा पाप लागणार नाही. हे म्हणलं काय बोलायले. हा, ज्ञानी महात्माची तशीच अवस्था असते. व्यवहार तर अशी होत नाही, वृत्तीत विकार होत नाही, अंतःकरणात अज्ञान राहत नाही, भेद उत्पन्न होत नाही, आणि जीवात्मा शिवात्मा अलग होत नाही. हे सांगायला थोडं असतं का? भरपूर तुम्हाला शिकवायचं असते. हा व्यवहार असतो त्यांचा ज्ञानी महात्म्याचा. आहे का आपला? बघा, साष्टांग मंडळ खरंच नाहीये माऊली. कसाही झाला व्यवहार तर वृत्तीला ते शिवत नाही, व्यवहार नसतात ते. ते काय बोलले, काय केले, काय झाले ते काय देणं त्यांना. पकडलं तुम्ही त्यांना, चुकीच काय नाही. पकडा, आम्हाला काही देणं न घेणं. आम्हाला त्या ईश्वराचा संबंध आहे, त्या परमात्म्याची जाणीव, अज्ञानाची उणीव. आता आहे का, आपण वायूचे घ्यायचे चलन वलन, धावन प्रकरण आणि अंकुचार. पुढचं आहे का, खूप छान आहे. त्याच्या आपण एक घ्यायचं आता वायूची 5 तत्व. हे 5 तत्व त्यांची नावे चलन वलन, धावणं, प्रसारण, अंकुचन. काही ठिकाणी चलनवलनाबद्दल उत्क्रमण असे उभे राहणे सांगितले. चलनवलन म्हणजे उभं राहणं, उभं राहणं. या 5 तत्वात तू ओळखतोस म्हणून ही तत्वे तू नाहीस. हे तत्व कुणाची? वायूची. त्या तत्वाला तू ओळखतोस. चल, कसं ओळखतो सांगतो तुम्हाला. चललेलं तुम्हाला कळतं, आपण बोलतो ते कळतं, अंकुशन असं हात कळतं, प्रसरण असं कळतं. चलन वलन, धावणं, अंकुशन आणि प्रसरण हे कुणाचे धर्म आहेत? वायूचे. तर आपण चाललो, मी म्हणतो, मी तर अहंकार आला का नाही? धर्म लोकांचे आपल्याला आले का नाही? सांगा, हे धर्म तत्व कुणाचे? वायूचे. धावणं हे कुणाचे? वायूचे. मग तुम्ही पळला, तुम्ही चालला, तुम्ही काय म्हणतात? मी चालले मंदिराला, तुम्ही गेले. मग चलन वायूने केलं का तुम्ही चालला? तुम्ही आत्मा चालत नसतो, आणि पाय चालला वायूने चालत नसतो. मग पायाचं चाललं वायूमुळे, आणि बुद्धी म्हणते माझ्यामुळे. मग बुद्धी चालली का वायू चाललं का पाय चाललं? वायूमुळे चालला पाय. तुम्ही म्हणतात मी चालले, मग ते ही मीचा अहंकार आहे. तिथं ज्ञानात मीचा नाश आहे. साष्टांग दंडवत माऊली. हे सगळं आपण आपल्या अंगावर घेतो ना. मी गेलो तीर्थाला, मी गेलो देव मंदिराला, मी गेलो काशीला, मी जात नाही, कुठे येत नाही. तर व्यापक रूप कुठं जायचं येत नसतं. मग मी गेलो कसं अहंकार, मी आलो देहा धरून, गेलो देहा धरून, आणि आमच्या सत्तेत देह सिद्ध होत नाही. मग कोण गेला आणि कोण आला? आहे का उत्तर? आता
बोला आता. जिथं ब्राह्म्य स्थितीमध्ये देहाला जगतच सिद्ध होत नाही तर देह कुठला, मग कोण गेला आणि कोण आलं. म्हणजे ही उच्च अवस्था भोगता येत नाही आणि हे खालचं त्यागता येत नाही. ते बिघड नाही हे बिघड नाही. आली जन्म घेऊन वाया गेली, संपली. पण कुठलंच काय भक्ती घड नाही, कर्माचा संबंध सुटत नाही, ज्ञानाचा वैभव अनुभवता येत नाही आणि तो मी आहे असं कळत नाही. मग मी गेले मी आले. जाणे ना वायूच आहे ना. चलणं करणं ऐकणं हे शब्द आहे. श्रवणेंद्रियाचं कार्य, पाहणं डोळ्याचे, डोळा हा तेजाचे, तेज हे उष्णता, हे भूत आहे. मग तू मी केलं म्हणतीस ते कार्यभूताच आहे. तू धरलं त्याला, त्याचा कर्ता बनलीस, त्याच्यातून पाप झालं, पुण्य उत्पन्न झालं. स्वर्गू नरकू या वाटात सोराची या. साष्टांग दंडवत माऊली. स्वर्ग म्हणजे चोर आहे, कारण त्याला माझ्याकडे आलं नाही ना अर्जुना. माते जेणे पावते ते शुद्ध पुण्य का. माते जेणे पावसी ते शुद्ध पुण्य का. पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईचे, पापात्मक पापे नरकाने येईचे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य का. पुण्यात्मक पापे म्हणले, पुण्यात्मक पाप म्हणले मावळे हे पण कळत बायाला. पुण्यात्मक पापे स्वर्गाने, पापात्मक पापे नरकाने. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य का. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर. छान. अरे देवा, पुण्यात्मक पापे जे पुण्य करतात ना तुम्ही, ते ज्ञान दक्षिण पाप आहे. ते तुम्हाला स्वर्गाकडे येत. पण माझ्याकडे कोण येत, फक्त ज्ञानी. माते जेणे पावसी ते शुद्ध पुण्य. म्हणून हा अधिकार उंच आहे, हे ज्ञान श्रेष्ठ आहे, भक्ती वरिष्ठ आहे, कारण ईश्वराचं दर्शन आहे. बुद्धीचं परमात्म्याला आलिंगन आहे, तिथं स्वतःला स्वतःच भान आहे. तो अर्जुन महान ज्ञानी होता, म्हणून भगवंतासमोर गीता ऐक, उद्धवासमोर भागवत सांगितलं. दोघंच पकडलं अर्जुनाने, देवाने दोनच निवडले हिरे, एक अर्जुन एक उद्धव. त्याला दिला भागवत, त्याला दिले गीता. ते म्हणून नेमायचं, 1000 लोकांना सांगतो, लाख लोकांना सांगतो ना, एकच अर्जुन जावा. कारण तो अधिकारी पुरुष उंच, त्यांचाच अंश होता नरनारायण, त्यालाच गीता करणार होती म्हणून त्याला निवडलं. शुद्ध बुद्धीचा, पवित्र अंतःकरणाचा, भगवंताचा आवडता. आपण भगवंताचे आवडते नाही, संताची बी नाही आणि घरच्याची बी नाही. कुणाची आवडते आपण. खरंच आहे माऊली, कोणाचीच नाहीत. एकच तरी व्हा. हो माऊली. घरचा तर विशेष नाही. देव तुम्हाला, तुमचा देव तुमच्या आवडीचा आहे की नाही, का तो तुम्ही त्याला आवडतात की नाही, हे त्याच्यावर जाऊन विचारा. आणि संताचा तो दिसायले म्हणून आपलं जीवन सफल होण्यासाठी, आत्मचिंतन आपल्याला येण्यासाठी, आपण कोण करण्यासाठी तपस्या खूप लागते. हे मद मत्सर क्रोध हे का सांगितले वायूचे तत्व, हे तुम्ही सोडा. हे काय सांगितलं आता, चलन वलन धावन अंकुचन प्रसरण, हे वायूच आहे. तुम्ही जाता तर मग ती वायू ती देवाला गेली. आता वायू गेला का चिपडी गेली, तिला कोणी नाही देवा सांग. वायू जर बंद पडला तर ही चालली असती का. हिला गर्भ काय, मी जाऊन आले म्हणून सांगते गल्लीला आप्या दौंडी पिटी ती पुन्हा. मी वेल होऊन आले बर का, झालं झालं.
तिथे मी आले की नाही. मग इथं डोळा केला, तुम्हाला उघडा केला. ही जे कर्माची क्रिया आहे अर्जुना, ती वायूची आहे, 5 तत्वाची आहे. आणि तू तत्व मी म्हणतोस का मी आत्मा म्हणतोस, हे डोकं टाकायला ठेवू आणि मग रड. हे सोपं नाही मॅडम. बेल व्हानं सोपं आहे, आणि हे सोपं आहे. बेल होताना किती प्रेम भगवंत बघत नाही. ते म्हणतो माझ्या भक्त आला, माझ्यापाशी बेल दिला, पुण्य देतो मी त्याला, पण ज्ञान नाही. आणि ते पुण्य म्हणजे पापात्मा पुण्य स्वर्गात जायचे, त्याला पाप म्हणले. ऐका नीट. ले पुण्याचं आहे ना माच, इथं कमी होतं आमच्यापेक्षा. कारण कशाला पुण्य, कशाला कर्म, कशाला आंबा नाही मॅडम. ज्ञान म्हणजे ज्ञान आहे, अधिकार म्हणजे अधिकार आहे. कारण इथून भगवंताचा जिथे संबंध जोडायचा बुद्धीला, तर हे सगळं करून बाजूला यावं लागतं. कर्म बी करावं लागतं, नैष्कर्म व्हावं लागतं, उपासना करावी लागते, त्याला समोर बघावं लागतं. पण ते आत आहे जाणण्यासाठी त्याला समोरचं आत आहे जाणावं लागतं. त्याला पाहण्याला त्रिपुटी आहे आणि जाणण्याला त्रिपुटीचा वाद आहे. तो दाखवतो तो त्रिपुटीनं, तो असतो तो आपल्या आत. तुमचा संबंध तो उघडा करावा लागतो. तो दिसतो तो त्रिपुटीनं. वृत्ती जाते त्याला आहे म्हणते. मग आहे पण आकाराचा नाहीये, तत्वाचा आहे, चैतन्याचा अधिष्ठान व्यापक परमात्म्याचा आहे. आहे हे रूप, त्याचे आकार नाहीये, आहे हे तत्व आहे, नाही हे माया आहे. आणि स्वरूप हे सतत आहे, आणि त्याचा माझा संबंध नाही, तो हो मुक्त आहे. आणि हे देहाला माझं म्हणणारा बद्ध आहे. नाही तुम्हाला झेपणार, जाऊ दे बाबा. हे नजर पाहिजे. जेव्हा आकार दिसतो, देव दिसतो, जगत दिसतं, मग जगत पण दिसतं, देव पण दिसतो. दिसतंय बदल का? दाखवलं त्रिपुटीनच, दिसतं अविद्येनच. अस्तित्व ब्रह्म. मी भक्तीला पुसायला निघाल नाहीये, पण तो दिसतो, तो मायेच्या द्वारातून असतो. त्याला दिसायला प्रगट व्हायला माया लागते, आणि ज्ञानी महात्म्यापाशी माया नाश पावते. कारण ज्ञानी महात्मा त्या मायेला सोडून पुढे असतो, पण निर्माण मायेला धरून प्रगट असतो. हे ज्याला कळतं तो पास आहे, नाहीतर नापास. हो माऊली, साष्टांग दंडवत. खरंच आहे. कळतं का? देवाला ओलांडून पुढे गेली अधिष्ठानाकडे बुद्धी. कळते का काही? नाही, आम्हाला ज्ञान नसलं तरी आम्हाला ज्ञानी संत मिळालाय. आता आम्हाला कसलीच भीती नाही. तुमची या दासाचा दास करून ठेवा ना, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविध भक्ती बोली गेली ते माझे द्यावे हाती संत जनी. तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे पावेन उतरेन खरे भाव नदी. तुमचे चरण सापडले म्हणजे तुमच्या चरणावरच विश्वास आहे. खरे माऊली, आम्हाला आम्ही जातच नाही, तुमच्या सोबतच आहे. ज्ञान नसू द्या ज्ञान, पण पाय सोडत नाही आम्ही. अगदी खरं माऊली. श्रद्धेचं फळ असतं, निष्ठेमुळे बळ असतं. खरंच आहे माऊली. श्रद्धा ठेवली तर फळ मिळणार, नाही तर नाहीच मिळणार. नाही. आणि काही नाही. आणि गुणदोष काढत बसले तर श्रद्धा बसत नाही माऊली. नाही आहे तसं स्वीकार. शब्द सांगू काय ताई? 2-3 शब्द सांगू. बाकी कुणामुळे नाही. मी श्वास घेते, मी जगते, ते तुमच्यामुळे केवळ. उद्या काय चिंतन आहे, उद्या काय अभ्यास आहे, काय करते, मग आमच्या हेच असतं. न संसार, न वासना, न तू, न मी. सतत देहामध्ये हे चिंतन. आता यांच्याकडे तुम्हीचा अभ्यास करून माझा किती वेळ झाला मॅडम? म्हणजे अविद्येमुळे, शिवभाव हे मायेमुळे, आणि ब्रह्मभाव हा श्रवणामुळे. हे वाक्य खोडून दाखवा. सांगा
सांगा तीन वाक्य. जीवभाव अविद्येमुळे, शिवभाव श्रवणामुळे, ब्रह्मभाव नाही शिवभाव गेलं माऊली, मायेमुळे आणि ब्रह्मभाव श्रवणामुळे. मग तुम्ही सांगा, ह्या तीन भावामध्ये प्रत्येक राहत आधी जीवभाव असतो, मग भक्तीला शिवभाव असतो, आणि त्या दोघाला जीवभाव शिवाचा उपाय टाकल्यावर ब्रह्मभाव असतो. मग कळतं का? नाही माऊली, नाही कळत. नाही माऊली, कळत नाही खरंच. प्रत्येक जीवाच्या अवस्था आहेत माऊली. अंतःकरणामध्ये अविद्या, ऐका हे तीन वाक्य सांगते थांबते मी. तुमच्यामध्ये अविद्या भरमसाठ भरलेली अनादिकालापासून आहे. तुम्ही ह्या मृत्यू लोकात लाखो कोटी वेळेस आलात आणि गेलात, पण तुमचा जीव भाव टाकता आला नाही. आणि जीव भाव टाकता येतो श्रवणामुळं. शिवभाव तयार होतो पुण्यामुळं. तो शिव आहे, मी जीव आहे. पण तो आणि मी हे भेद आहे. आणि जो तू बी जातो, मी बी जातो, आत्मभाव तयार होतो, दोन्ही उपाधीचे निराश होतो, परमात्मा आणि जीवात्मा एकत्र येतो, तेव्हा आत्मभाव जागा होतो. रामकृष्ण हरी वासुदेव. धन्य धन्य धन्य. राम. आता उद्या तुम्हाला याबद्दल बोलन. जीवभावाची उत्पत्ती कधी आणि समाप्ती कधी, शिवभावाची स्थिती कशी आणि आत्मस्थिती कशी, हे तीन टप्प्यात तुम्हाला बोलन. आता मी तर आज चालले परभणी. टाइम मिळाला तर काल खरं दुपारी चिंतन घेईल. श्रावण महिन्यात तेवढंच बरं आपलं. आज जायचं हा तिकडं. सॉरी मला आज उद्या पंक्तीची तयारी करायची. उद्या माझं द्वादश आहे, पंगत आहे, आज भजन आहे माझं. मी चिंतूर रोड चालले. फक्त बॅग ठेवते घरात आहे मी. 1 तास अर्धे तास ते सगळं सामान घ्यायचं. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज